नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण केळीचे चमचमीत असे चिप्स करणार आहोत आणि चिप्स तेलकट होऊ नये म्हणून यामध्ये आपण काही खास टिप्स देखील बघणार आहोत। चला तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी अशी कच्ची केळ घेतलेली आहे। ते पूर्णतः कच्ची केळ असली पाहिजेत आणि मध्यम साईजची आणि जाडीला देखील हे बघा अशी साईज मध्यम आहे, जास्त मोठी केळ घ्यायची नाहीत। आणि इकडं चिप्सला लावण्यासाठी मी इथे तिखट मिरची पावडर, बॅडगी मिरची पावडर, चाट मसाला आणि मीठ घेतलेलं आहे। इथे मी अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाव वाटी पाण्यामध्ये हे 2 चमचे मीठ घालायचंय। अगदी थोड्या पाण्यामध्ये जास्त मीठ विरघळून घ्यायचंय तुम्ही। आणि यात काही ठिकाणी हळद घालतात, पण तशी चिप्स उपवासाला वगैरे चालत नाहीत म्हणून आम्ही हळद घालत नाही। आणि माझ्या मुलांना असं बघा स्वीट होम मध्ये कसे लाल लाल असे चिप्स मिळतात तसे त्यांना आवडतात म्हणून मी याच्यामध्ये हळद घातली नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। केळ्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आणि बघा काय पूर्ण साल काढत बसायची नाही, असं चाकूनी करून त्याचं अगदी वरचं पातळ असं साल काढून घ्यायचं, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि ह्याने काही चवीला वगैरे फरक पडत नाही। उलट चिप्स खूप छान दिसतात दिसायला तर आणि खायला सुद्धा खूप छान लागतात, त्याच्या चवीमध्ये काय फरक पडत। अगदी वरचे पातळ पातळ अशी साल काढून घ्यायची, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पटकन चिप्स पण तयार होतात। ही बघा असं आणि साल काढायचं घ्यायचं नाही, चाकूनी अगदी असं धरायचं आणि असं मागं ओढायचं, ही बरोबर साल निघते याची। त्याच पद्धतीने मी इथं 6 केळ्यांची अशी साल काढून घेतली। आता चिप्स बनवायला सुरुवात करूया आपण। तेलामध्ये चिप्स पाडण्याच्या अगोदर मी इथं तुम्हाला सांगते, हे बघा या साईजचे चिप्स तुम्ही तेलात पाडायचे। यापेक्षा जर तुम्ही पातळ चिप्स केले तर ते कडक तेलात तळायचे म्हणल्यानंतर करपतात आणि कमी गॅसवर तळले तर ते फार तेलकट होतात, त्यामुळे जास्त पातळी चिप्स पाडायचे नाहीत। आणि जर तुम्ही ह्यापेक्षा जास्त चिप्स पाडले, जास्त जाडीचे जर चिप्स पाडले तर काय होतं, हा मधला भाग आहे ना तो त्याचा मधला भाग नरम राहतो आणि जेव्हा पण आपण ही चिप्स तेलामध्ये तळतो तेव्हा त्या चिप्सचा हा मधला भाग एकदम कुरकुरीत झाला पाहिजे। म्हणून तुम्ही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, या साईजचे तुम्ही चिप्स पाडायचे। इथे मी लोखंडाच्या अशा पसरट कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर साधी अशी पसरट आणि जाडबुडाची कढई घ्या आणि तेलाला चांगला ताव आलेला असला पाहिजे। आणि नंतर काय करायचं, हे केळ थोडंसं तेलामध्ये बुडवायचं आणि या स्लायसरला लावून घ्यायचं। हा स्लायसर आहे म्हणजे बटाट्याची चिप्स करतो ना आपण, ती ही खिसणी आहे। या तेल लावल्यामुळं काय होतं, आपण जसं जसं केळ खिसत जाईल तसे ती चिप्स खाली छान पडतात, नाहीतर या कच्च्या केळ्यांना वेगळा चिकटपणा असतो, मग नंतर ते चिप्स खाली पडत नाही। ही एक खास टीप आहे आपली। आणि आता हे बघा माझं तेलही छान गरम झाले, आता आपण चिप्स पाडून घेऊया। चिप्स पाडताना तुम्ही काय करायचंय, गॅस कमी ठेवायचा आणि छान असे चिप्स पाडून घ्यायचे। तुम्ही जर पहिल्यांदा चिप्स करत असला तर एका केळाचे 2 भाग करून घेतले तरी चालतील। बघा असं छान असे चिप्स पडलेले आहेत आणि हे काम तुम्ही अगदी काळजीपूर्वक करायचं आहे। काय होतं, कधी कधी तेलाची वाफ हाताला लागू शकते कारण आपण वरती खिसणी धरतो त्यामुळं। आणि हे बघा छान असे चिप्स पाडून घ्यायचे आणि हे बघा किती छान। आणि आता मात्र तेल गॅस हा फुल करायचा आहे आणि तेलकट होऊ नये म्हणून ही खास टिप्स। हे चिप्स कधी पण तुम्ही फुल गॅसवर तळायचे, कमी गॅसवर तळायचे नाहीत, नाहीतर ते खूप तेल पितात आणि तेलकट होतात जास्त। अगदी अर्धा मिनिट हे चिप्स तळल्यानंतर काय करायचं, हे मिठाचं पाणी जे आहे ती ह्याच्यामध्ये घालायचं तेलामध्ये। ते घालताना देखील काळजी घ्यायची कारण थोडंसं तेल बाजूला साईडला उडतं, तर हे लांबूट पाणी आपण घालायचं ह्याच्यामध्ये। हे बघा अगदी 2 चमचे ते 3 चमचे तुम्ही त्यामध्ये किती चिप्स पाडले त्यानुसार पाणी घाला। हे बघा मिठाचं पाणी घातल्यानंतर हा बघा थोड्या वेळाने हा आवाज बंद होतो आणि नंतर चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला चिप्स तळून घ्यायचे। आणि हे बघा
हे बघा आपले छान असे चिप्स तयार झाले. हे आता आपण काढून घेऊया. आणि हे बघा मी म्हणलं ना ते साल ठेवल्यानंतर चिप्स खूप छान दिसतात. तर हे चिप्स अगदी उपवासाला चालतात. ह्याला कुठला मसाला वगैरे काही लावायची गरज नाही. केलेल्या केळ्यांचं देखील आपण छान असे चिप्स पाडून घेऊया. हे बघा हे काम तुम्हाला प्रॅक्टिसने आम्ही नेहमी करतो, त्यामुळे हे माझ्या एकदम सवयीचं काम होऊन गेलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर मी सांगितल्याप्रमाणे अर्धच केळ घ्यायचं. विकत बघा गोल आणि उभे म्हणजे आयत आकाराचे चिप्स मिळतात. ते कसे बनवायचे आता दाखवते. एका केळाचे काय करायचं, असे 2 भाग करून घ्यायचे. हे बघा असे 2 भाग केलेत मी. आणि हे केळ ह्या खिसणीवर असं पकडायचं आणि ते असे त्याचे चिप्स पाडून घ्यायचे. हे बघा किती छान चिप्स पडले त्याचे. आणि हे तळताना देखील गॅस मोठाच ठेवायचा. हा 8 तास कशासाठी, मुलं बघा त्यांचं असतंय मला मार्केटमध्ये कसे मिळतात तसे चिप्स पाहिजेत असं असतं, म्हणून हे आपण उभे चिप्स देखील पाडून घेऊ शकतो खिसणीनं. आणि ह्याला देखील 1 ते 1.5 मिनिटं तळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये देखील आपण मीठ घालायचं, मिठाचं पाणी सॉरी. आणि हे लगेच असे हलवून घ्यायचे. आणि ह्याला जेव्हा आपण चटणी वगैरे लावतो, बेडगी मिरची पावडर अगदी मार्केटमध्ये कसे मिळतात पॅकिंग मध्ये तसे चिप्स दिसतात. बघा हे सुद्धा असे कुरकुरीत छान चिप्स झालेले. आणि बघा किती छान दिसतात हे पण. आता आपण दोन्ही प्रकारचे चिप्स बनवून घेतलेत. आणि इथं तुम्ही बघू शकता हे बघा अजिबात तेलकट दिसत नाहीत. आणि आता एका भांड्यामध्ये हे चिप्स काढून घ्यायचे आणि ह्याच्यावरती हातानेच असं मिरची पावडर भरायची. ही मी तिखट मिरची पावडर, ही बेडगी मिरची पावडर टाकली. आणि तुम्ही जर उपवासाला ठेवणार असला तर ह्यातला चाट मसाला तुम्ही स्किप करू शकता. आणि ह्याला हे छान लावून घ्यायचं असं. हे बघा झालेत का नाही आपले चमचमीत असे चिप्स तयार. आणि हे बघा हे अजिबात तेलकट नाहीयेत. बघा सगळ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, जास्त अजिबात हे तेलकट होत नाहीत. आता याच पद्धतीनं मी ह्या चिप्सला देखील चटणी वगैरे लावून घेते. आपण प्रत्येक वेळेस चिप्स तळताना मिठाचं पाणी घातलेलं असतं, त्यामुळे ह्याला छान मीठ लागलेलं असतं, त्यामुळे नंतर मीठ टाकायची अजिबात गरज नाही. आणि हे बघा हे सुद्धा आपले चिप्स तयार झालेले आहेत. आणि हे बघा 2 वेगवेगळ्या आकारामध्ये आपले चमचमीत असे आणि अजिबात तेलकट झाले नाहीत हे आपले चिप्स. तुम्ही पॅकिंग करून मुलांना हे प्रवासात देखील नेऊ शकता. हे असं एकदम बाहेरच्या सारखं चमचमीत आणि तसेच आकार ते बघितल्यानंतर मुलं खूप खुश होतात. मुलंच काय आपण देखील चहा सोबत मधल्या वेळेत देखील हे खाऊ शकतो. सगळ्या टिप्स फॉलो करा आणि नक्की ट्राय करा. तर आजची ही केळी चिप्सची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मी जी खास टिप्स सांगितल्या ते वापरून केळी चिप्स बनवा. अजिबात केळी चिप्स तेलकट होत नाही. माझा 7-8 वर्षाचा अनुभव आहे. केळी घरीच असल्यामुळे आम्ही कधीही चिप्स विकत आणत नाही. या पद्धतीने चिप्स करा, अजिबात तेलकट होत नाही. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि आणखीन तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ निवडला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.